नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. आज आपल्याला ऑनलाईन फ्रॉड कसा केला जातो तो आपण बघणार आहोत. आणि ऑनलाईन फ्रॉड म्हणजे काय ते थोडक्यात बघू. त्याचे काय नुकसान होते ते बघू आपण. तर ऑनलाईन फ्रॉड म्हणजे काय? आम्ही तुम्हाला नोकरी देण्याच्या नावाखाली पैसे वैयक्तिक मागणे, काम करून घेणे, नंतर फसवणूक करणे याला ऑनलाईन फ्रॉड असे म्हणतात. आणि रजिस्ट्रेशन फीज घेणे, नोकरीसाठी आधी पैसे भरण्यास सांगतात. म्हणजे तुम्ही 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, गुगल पे केले तरी चालतील, 2000 रुपये द्या असं सांगतात. आणि मग पैसे भरल्यानंतर त्यांचा पूर्ण आपल्याशी संपर्क बंद होतो. आपण त्यांना फोन करतो तर फोन लागत नाही, स्विच ऑफ असतो त्यांचा मोबाईल, किंवा त्यांनी ऑफिस बदललेलं असतं, जागा बदललेली असते, पूर्णपणे लॉक केलेलं असतं त्या ऑफिसला. काही संपर्क आपला त्यांच्याशी होऊ शकत नाही, असे ते फसवणूक होऊ शकते. यासाठी आपण कोणते कायदे व कलम आहेत ते पाहू. तर IPC कलम 420 ही फसवणूक होते. IPC कलम 406 विश्वासघात केला जातो. IT ॲक्ट कलम 66D ऑनलाईन फसवणूक ही केली जाते. त्याच्यामध्ये हे आपण त्यांना कलम लावू शकतो. जर आपण त्यांना तक्रार करायची असेल, आपल्याला त्यांच्या विरोधात जर तक्रार करायची असेल फसवणूक झाली तर. आता त्यात डाटा एंट्री वर्क फ्रॉम होम आम्ही तुम्हाला देऊ असंही ते सांगतात. त्याच्यामध्ये घर बसल्या काम देऊ, टार्गेट पूर्ण नाही केले म्हणून पैसे देत नाहीत, उलट पेनल्टी मागतात. त्यात कोणते कायदे आहेत ते आपण बघू. म्हणजे आम्ही तुम्हाला आता वर्क फ्रॉम होम देणार आहोत, ते तुम्ही आता करा. आणि आपण घेतो ते काम, करतो, असं वाटतं की आता आपण घरबसल्या आपलं घरातलं काम करून, शक्यतो या बाबतीमध्ये जास्त करून लेडीज असतात, महिला असतात. घरातले कामं झाल्यावर आपण आपल्या जो काही आपल्याला दुपारचा वेळ मिळेल, संध्याकाळी थोडाफार वेळ मिळेल, आपण त्याच्यामध्ये हे काम करू शकतो. म्हणून वर्क फ्रॉम होम शक्यतो हे बायका करतात. आणि त्या की आपल्याला चांगला इन्कम मिळेल घरातली कामं करून, म्हणून शक्यतो लेडीज ह्या वर्क फ्रॉम होमच्या याच्यामध्ये जास्त अडकतात. आणि त्याला त्याचा फायदा न होता बऱ्यापैकी नुकसानच हे होतं. आणि जर काही काम नाही झालं किंवा काही प्रॉब्लेम आला, टार्गेट पूर्ण नाही झालं, ते टार्गेट देतात आपल्याला, इतके कॉल झाले पाहिजे, एवढं डाटा एंट्री झालेल्या पाहिजे, असं डाटा एंट्रीचे कामं जास्त असतात. तर ते टार्गेट पूर्ण नाही झाले तर ते पैसे तर देत नाहीत, उलट आपल्याकडनं पेनल्टी घेतात की तुम्ही एवढं टार्गेट पूर्ण केलंच नाही, आम्ही तुम्हाला इतकी डाटा एंट्री करायला सांगितली होती, तुम्ही ते केली नाही, आता आम्ही तुम्हाला पगार देणार नाही, असं ते सांगतात. आणि त्यात ते सगळं त्यांचं लिहिलेलं असतं आधी, आणि उलट आपल्याला पेनल्टीही द्यावी लागते. म्हणजे अशी फसवणूक हे आपली करू शकतात. त्यात कोणते कायदे आहेत आता, तर ते IPC 420, नंतर IT ॲक्ट 66D हे येतात. नंतर फेक ऑफर लेटर देतात. आणि त्यात नंतर किंवा इंटरव्ह्यूची देखील फसवणूक होते. ते आपल्याला म्हणतात आम्ही तुम्हाला आता ऑफर लेटरसुद्धा देणार आहोत कंपनीचं, मग तुम्हाला त्यात काय फसवणूक होणार नाही. आणि इंटरव्ह्यू घेतात, याच्यातून ते फसवणूक होते. मग आपण म्हणतो चला आपली इंटरव्ह्यू घेत आहेत, ते आपल्याला ऑफर लेटर देणार आहे म्हणून आपण पैसे द्यायलाही तयार होतो, आणि असे आपल्याला फसवतात ते. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप किंवा ईमेलवर बनावट ऑफर लेटर पाठवतात. म्हणजे व्हॉट्सअपद्वारे किंवा मेलद्वारे ते आपल्याला लेटरही टाकतात कंपनीच्या नावाने. जॉईनिंग चार्जेस, नंतर सिक्युरिटी डिपॉझिट मागतात. जॉईनिंग करण्याला चार्जेस द्या, आता आम्ही तुम्हाला जॉईन केलेलं आहे, नंतर सिक्युरिटीचं डिपॉझिट ते सुद्धा द्या, असं आपल्याला सांगतात. त्यासाठी आपण आता मग काय करू शकतो, तर आपण त्याच्यासाठी जे कायदे आहेत ते बघू आधी. IPC 420, IPC 468 बनावट कागदपत्र, आणि IPC 471 बनावट कागदपत्रांचा गैरवापर करणे, हे कायदे त्याच्यामध्ये येतात. टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप टास्क फसवणूक म्हणजे काय, तर यूट्यूबला लाईक करा पैसे मिळतील असं ते आपल्याला सांगतात. बऱ्याच वेळा ह्या अशा गोष्टी देखील होत असतात. आणि घरी बसणाऱ्या महिला असू देत, नाही तर महिला किंवा माणसं, जेंट्स कोणी असू देत, चला बाबा आपल्याला बोलून जर पैसे मिळत असतील तर आपण टास्क करूया, असं यूट्यूबला लाईक केल्यावर तुम्हाला पैसे मिळतात, असं देखील बऱ्याच वेळा होतं. नंतर गुंतवणूक करायला सांगतात, मग आपण गुंतवतो, चला मग पैसे घेऊन गायब होऊन जातात. आपण पैसे घेऊन जातो, बोलतो, सगळं होतं, आणि पुन्हा तोच प्रकार की ते अवेलेबल असतात, ऑफिस बंद असतं, ते कुठे आपल्याला भेटत नाहीत, फोन बंद असतात, अशी फसवणूक होते व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम टास्क फसवणुकीमध्ये. नंतर कोणते कायदे याच्यामध्ये लागू होतात, तर IPC 420, IPC 120B, IT ॲक्ट 66D. नंतर ओव्हरसीज जॉब फसवणूक म्हणजे काय, तर परदेशामध्ये तुम्हाला आम्ही नोकरी लावून देऊ, हे देखील खूप मोठ्या प्रमाणावर आता सध्या सुरू आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासून, वर्षापासून हे काम सुरू आहे. मुलांना बाहेर जायला जॉबसाठी जायचं असतं, आणि त्यांना असं वाटतं चला आपल्याला परदेशी जायला मिळतं आहे, नोकरी तिकडे मिळते, चांगला पगार मिळेल, म्हणून आपण फसतो.
विजा देण्याचे पण ते आमिष दाखवतात की आम्ही तुम्हाला त्यात विजा पण काढून देऊ असंही सांगतात. लाखो रुपये आपण घेतो आणि त्यांना देतो की चला इतके रुपये भरावे लागत आहेत, आपण त्यांना देतो आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला स्वतः केलं तर जास्त लागतील, म्हणून आपण चला आपले थोडे पैसे वाचतात म्हणून आपण लगेच हो म्हणतो आणि फसतो आणि ते पैसे घेऊन त्यांना देतो. अशा पद्धतीने ते फसवतात आणि आपली फसवणूक होते. लागू त्यात कोणते कोणते कायदे पडतात तर ते बघूया आता. IPC 420, नंतर इमिग्रेशन ॲक्ट 1983. त्याच्यामध्ये ऑनलाईन जॉबची फसवणूक झाली तर आपण काय करायला पाहिजे आता ते सगळ्यात महत्त्वाचं ते बघूया. तर तुम्ही तात्काळ 1930 1930 हा हेल्पलाईन नंबर आहे, आपण तो नंबर लावू शकतो. त्यांना कॉल करून आपण सांगू शकतो की माझी अशी अशी ऑनलाईन फसवणूक झालेली आहे आणि हा नंबर लगेच लावायचा. नंतर cybercrime.government.in येथे तक्रार नोंदवायची असते. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये IPC 420 IT ॲक्ट 66D अंतर्गत आपण FIR करू शकतो. जवळचे आपलं कुठले पोलीस स्टेशन असेल तिथं जायचं आणि माझी अशी फसवणूक झाली आहे असं म्हणून आपण एक पोलीस कंप्लेंट करू शकतो, FIR करू शकतो. नंतर बँकेंना कळवलं पाहिजे. नंतर UPIला त्वरित माहिती द्यावी की माझी अशी बँकेची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे, माझ्या बँकांचं काय जे काय प्रोसिजर आहे ते आपण सील करावी, बंद करावी. UPIला देखील तसं त्वरित माहिती आपण दिली पाहिजे. ऑनलाईन जॉब फ्रॉडपासून आपण कसे वाचू शकतो, आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते बघू. तर ऑनलाईन फ्रॉड टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, तर नोकरीसाठी कधीही पैसे देऊ नका. म्हणजे मी तुम्हाला नोकरी लावून देईल पण तुम्ही मला इतके रुपये द्या, इतके द्या, मग मी तुम्हाला ऑफर लेटर देतो, नोकरी लावून देतो असं म्हणतात, तर ते करायचं नाही. त्यांना पैसे द्यायचे, रुपये द्यायचे नाही. OTP सांगायचा नाही, त्यांना पॅन नंबर सांगायचा नाही, आधार कार्ड नंबर सांगायचा नाही, आधार कार्ड द्यायचं नाही झेरॉक्स. नंतर व्हॉट्सअप टेलिग्रामवर आलेल्या जॉबवर विश्वास ठेवू नका. नंतर कंपनीची वेबसाईट, GST नंबर, नंतर CIN हा नीट तपासून बघितलाच पाहिजे. हे काही काळजी तुम्ही घेऊ शकता आणि तुमची फसवणूक टाळू शकता. ह्या गोष्टी सगळ्या आहेत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आवडल्यास पुन्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ पाठवू शकते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.